हॅलो, वेलकम बॅक टू द चॅनल आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आणि ऑलमोस्ट 2 महिन्यानंतर मी व्हिडिओ बनवते आहे. आज आहे 9 जून आणि चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करते. आज मी माझ्या हजबंडचं 2nd डेथ ॲनिव्हर्सरी आहे, सो त्याचा स्वयंपाक करते आहे. सो मी शेवयांची खीर बनवते आहे आणि तुम्ही बघू शकता दूध उकळत ठेवलं होतं मी, ज्याच्यामध्ये साखर केसर घालून घेतलं होतं आणि आता ते थोडंसं उकळत ठेवलेलं आहे. आणि 0 नंबरच्या ज्या शेवया असतात ना बारीक, त्या थोड्याशा तुपावर परतवून घेणार आहे. थोड्याशा क्रिस्प पण होतात आणि त्याला कलर पण छान येतो. सो जेव्हा पण तुम्हाला शेवयांची खीर बनवायची असेल ना, तेव्हा ना तुम्ही हे ट्राय करू शकतात. कोणी कोणी ड्राय रोस्ट पण करतं, पण मी थोडंसं तुपावर ते रोस्ट करते आणि ह्या थोड्याशा परतून घ्यायच्या, लालसर रंग होऊ द्यायचा. हा तुम्ही आता बघू शकता, हा लाईट कलर आहे. परतवल्यानंतर थोडासा डार्किश कलर होतो आणि खूप छान टेस्ट येते शेवयांच्या खीरमध्ये. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते, कधीतरी वेगळ्या पद्धतीने पण तुम्ही ट्राय करू शकता. जे मी दूध उकळत ठेवलं होतं, जर तुम्ही स्टार्टिंगला बघितलं असेल, मी 1 मूठ काजू आणि 1 मूठ बदाम घेतले होते आणि त्याचे मी बारीक पावडर करून घेतली. ॲक्च्युली तुम्ही त्याचे तुकडे पण करू शकता, पण बेटर आहे. खीरचं थोडं लुक पण चांगलं वाटतं, सो मी त्याची पावडर करून घेतलेली आहे. ॲक्च्युली जर तुमच्याकडे ते ड्रायफ्रूट कटर असेल ना, तर त्यानेही करू शकता तुम्ही, किंवा ड्रायफ्रूटचे कापही करू शकता. पण मला असं वाटतं सगळ्यापेक्षा जर तुम्ही त्याची पावडर केली ड्रायफ्रूटची, तर त्याने अजून खिरीचा लुक पण चांगला येतो आणि अजून रिच पण होते ती. म्हणजे त्याच्यात एक्स्ट्रा काही घालायची गरज पडत नाही. आणि आज ना हा व्हिडिओ मी खूप लेट नाईट ॲक्च्युली रेकॉर्ड तर सकाळीच केला होता जेव्हा स्वयंपाक करत होते, पण व्हॉईस ओव्हर मी रात्री आय थिंक आत्ता 10-10:15 झालेत आणि तेव्हा करते आहे. दिवसभर ते म्हणतात ना, आज कोणी घरी नाही पण आहे, सो खूप इमोशनल अप अँड डाऊन होत असतं तुम्हाला. आणि माझी काहीच करायची इच्छा नव्हती, पण जसं की आता मला तर माहिती नाही आहे की माझ्या हजबंडचे आईवडील ऑफकोर्स त्यांचा मुलगा होता म्हणून करतील, पण कितपत करतील मला नाही माहिती. आणि बायको म्हणून मी केलं पाहिजे. सो म्हणून असं होतं की मला हे करायला पाहिजे. आणि मी वॉचमन, आता इथे कोणाला तरी जेवण द्यायचं आहे, सो वॉचमन लोकांना जेवण द्यायचं, त्याच्यामुळे ते पण करायचं होतं मला. असं तयारी चालली होती. स्वयंपाक पण म्हणजे अगदी साग्र संगीत करावं लागतं त्याला. ॲक्च्युली तुम्ही आता बघू शकता, दूध उकळलं पण नव्हतं, मी कमीच गॅसवर ठेवलं होतं. आणि जसं तुम्ही अगदी थोडंच घ्या, कारण ह्या शेवया घातल्यानंतर ना घट्टसर खीर होते. सो तुम्ही बघितलं असेल, मी जवळजवळ आहे ना हे 1 लिटरच्या आसपास दूध आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये मी अगदी थोड्याशा शेवया घातल्यात आणि जेव्हा खीर शिजते ना, ती घट्ट होते. तुम्हाला मी नंतर दाखवेन की ती कितपत आटते. नंतर ती जशी ती शिजते ना, तसं ते घट्ट व्हायला लागतं. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी पण घालते, कारण त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायला. आत्ता नाही घातलं आहे मी, पण जर तुम्हाला वाटलं नंतर तर तुम्ही ट्राय करू शकता. पण
शक्यतोवर खीरमध्ये पाणी नाही घालत, ती दुधातच. पण काय होतं की नंतर ती खूप घट्ट व्हायला लागते खूप. आता बघा तुम्ही, आत्ता ही अशी आहे आणि ही शिजल्यानंतर ना एकदम घट्ट होऊन जाते. एक तुम्ही 5-7 मिनटं जरी ठेवलं ते बघा. आणि ही आता अशी शिजत आली आहे. हे गॅस लगेच बंद करून द्या. आता मी काय केलं, खीर झाली आहे, 2 साईडला एक कुकर ठेवला आहे मी. एक मिक्स व्हेज बनवायचं होतं आणि एक पनीरची भाजी बनवायची होती. सो मी मसाला करून घेतला आहे आणि सकाळी पटकन आंघोळ करून साडी वगैरे घातली होती मी. आज मी सुट्टी घेतली होती ऑफिसला. सो पहिले उठून आवरून घेतलं, दिवा वगैरे लावला देवाला आणि पूजा वगैरे सगळं झालं. आणि चला म्हटलं आता तुम्ही बघू शकता इथे मिक्स व्हेज करायचं आहे, म्हणून मी मसाला एकदाच करून घेतला. ॲक्च्युली 2 भाज्या करायच्या होत्या. सो आधी फक्त मला मिक्स व्हेजच करायचं होतं, पण फ्रीजमध्ये पनीर पण होतं. सो मी म्हटलं की पनीर मसाला करूया, मिक्स व्हेज करूया. सो मसाला छान फ्राय करून घेतला आहे. त्याच्यात हळद, लाल तिखट आणि काळा मसाला घातला आहे आणि मिक्स व्हेजमध्ये वांग, बटाटा आणि मटार घातलेलं आहे. बाकी अजून भाज्या नाही घातल्या मी. जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही अजून ह्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता, पण मला इनफ होतं हे वांग, बटाटा. फ्लॉवर पण घालू शकता तुम्ही जर तुम्हाला आवडत असेल, छान होतं. ॲक्च्युली ह्याच्यामध्ये थोडीशी पालक पण घातली तर चालते बारीक चिरून, पण मी म्हटलं नको. हे 3 इन्ग्रेडियंटनी पण खूप छान झाली होती भाजी. सो मसाल्यामध्ये लाल तिखट, हळद, मीठ आणि आता ही थोडीशी 1-2 मिनटं परतवून घ्यायची. तुम्हाला हवं आहे तेवढं पाणी घालायचं. एक उकळी आली की झाकण लावून एक शिट्टी झाली मोठ्या गॅसवर की कमी गॅस करून बंद करून द्यायचा. ही भाजी पटकन शिजते आणि छान पण होते. चांगली झाली होती, मस्त झाली होती ही भाजी पण. तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. जर तुमच्याकडे कोणी पाहुणे आले आणि तुमच्याकडे भाजीला फक्त वांगा बटाटा आहे तर त्यामध्ये थोडं बरं, हा जो वाटाणा आहे ना तो माझ्या मम्मीनी जेव्हा आपल्याकडे हिवाळ्यात मटार स्वस्त असतो तेव्हा तिने फ्रीजमध्ये तो जो मटार साठवून ठेवतात ना तसा करून ठेवला होता तिने. सो मला फ्रोझन मटार पण मागवायला नाही लागलं. हे मटार वगैरे पण माझ्याकडे अवेलेबल होताच. जेवढ्या पण गोष्टी आहेत ते माझ्याकडे होत्या, त्याच मी यूज केल्या. कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे. 1-2 मिनटं झाली आहेत बघा हे परतवून घेतलं आहे. आणि आता तुम्ही पाणी गरम करून पण घालू शकता. बेटर वे असतो पाणी गरम करून घाला. माझ्याकडे इलेक्ट्रिक केटल आहे, सो मी पाणी थोडंसं कोमट करून घेते आणि स्टीलच्या जगमध्ये काढून ठेवते. तुम्ही बघा किती सुंदर कलर आला आहे ना भाजीला. सो अशा प्रकारे मग माझा कुकरही झाला होता ॲक्च्युली वरण भाताचा. मी कुकरही लावून घेतला होता. आणि आता पनीरची भाजी. सो 3-4 लोकांचा स्वयंपाक करायचा आहे, त्याच्यामुळे मी आटपशीरच स्वयंपाक केला होता. सो आता ह्याच्यामध्ये मी हा काळा मसाला आहे आणि त्याच्यानंतर थोडी हळद, मीठ, बस एवढंच घालायचं आहे. थोडीशी कोथिंबीर आणि छान मसाला परतवून घ्यायचा. थोडंसं प्लॅनिंग करून तुम्ही केलं ना, म्हणजे आधी मी सगळ्या गोष्टी मसाला करून घेतला होता आणि भाज्या चिरून घेतल्या होत्या. सो जर तुम्ही असं करून घेतलं, जेव्हा मला वरण भाताचा कुकर लावायचा होता तर मी तांदूळ आणि डाळ धुवून पण थोडा वेळ भिजत ठेवलं होतं, म्हणजे कसं ते पटकन होईल म्हणून. सो तुम्ही बघू शकता मागे मी भाजीचा कुकरही लावलेला आहे
आणि इकडे हा माझा मसाला पण छान फ्राय झालेला आहे. आधी मी ठरवलं होतं मटर पनीर करूया, पण मग आता मी मिक्स व्हेजमध्ये मटर घातले होते म्हणून मी म्हटलं फक्त हा पनीर मसाला बनवूया. सो मला पनीरची भाजी खूप अशी गोड नाही आवडत, जशी हॉटेलमध्ये असते अगदी गोड गोड जी लागते ना तशी नाही आवडत मला. सो तुम्ही बघू शकता पनीर भरपूर होतं. ॲक्च्युली मी मटर पनीर करायच्या ह्याच्यातच होते की मटर पनीर करूया म्हणजे एकच भाजी होईल जास्त, पण म्हटलं की जाऊ देत 2 भाज्या करूयात म्हणजे. सो आता ह्याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर पण घातली आहे आणि आता ह्याला थोडंसं उकळी आली की आपण भाजी बंद करू शकता. कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी हवी आहे तशी तुम्ही त्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त घालू शकता. मला अगदी पातळ नको आहे, थोडंसं पनीर मसाला आहे सो थोडासा तो ॲडजस्ट करून घेते मी. आता एक उकळी आली की तो थोडासा रस्सा घट्ट व्हायला सुरुवात होईल. सो आता माझ्या 2 भाज्या झालेल्या आहेत. वरण भाताचा कुकरही झालेला आहे आणि खीरही झालेली आहे. आता फक्त मला भजी करायचे आहेत, पापड आणि चपात्या. हे सगळं काम आवरेपर्यंत म्हणा मला 1:30 झाले होते. म्हणजे नैवेद्य मी 1 वाजताच दाखवून घेतला. त्याच्यानंतर मग मी बाकीच्या चपात्या केल्या आणि मग ज्यांना मला जेवण द्यायचं होतं त्यांना मी त्यांचे डिश रेडी करून त्यांना देऊन टाकलं. आणि त्याच्यानंतर मग आय थिंक मी 1:45-2 वाजता जेवले आय गेस. सो इतकं डिफिकल्ट असतं ना की ज्या माणसासोबत तुम्ही आयुष्य घालवणार असता, तुम्ही लग्न करताना कधी असं विचार करत नाही ना की तुमच्यावर ही पण वेळ येऊ शकते. आणि मी आणि विनीत म्हणजे माझ्यापेक्षा पण तो खाण्याचा इतका शौकीन होता की रोज मला सांगायचा ही भाजी. म्हणजे खूप कमी असे कपल्स असतील की ज्याच्यामध्ये नवरा म्हणतो की आज ही भाजी बनव, आज हे बनव, आज ते बनव. सो तो मला रोज विचारायचा तू आज काय बनवणार आहे. आणि कधी जर त्याला काही म्हणजे मोस्ट ऑफ द टाईम माझ्या ठरलेलंच असायचं म्हणा, पण कधी जर त्याला ते खायचं नसेल तर तो मला म्हणायचा आज हे नको, आज हे कर, आज ते कर, असं होतं. सो ही इज क्वाईट फूडी. सो आता मी वरणाला फोडणी देते आहे. नॉर्मल वरण बनवणार आहे, त्याच्यामध्ये काही जास्त हे नाही करायचं आहे, जे आपण महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवतो ते. लसूण थोडासा ठेचून टाकायचा, मोहरी, कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर, मीठ, बस एवढंच टाकून वरणाला फोडणी देते आहे मी. सो मी तुम्हाला सांगत होते की त्याचं खाण्यामध्ये खूप हे होतं, सगळं खायचं असं काहीच नाही की खात नव्हतं. बेसिकली माझ्या हातचं त्याला सगळं आवडायचं. आणि जी मी शेवयांची खीर केली आहे ती त्याला प्रचंड आवडायची. आमच्याकडे आठवड्यातनं एकदा तरी ते बनायचंच असं होतं. तर मी तुम्हाला म्हणत होते की आपण जेव्हा कोणासोबत तरी लग्न करत असतो ना तेव्हा कोणी असं विचार करून नाही चालत ना की तुमच्यावर वाईटातला वाईट दिवस येईल. ज्या माणसासाठी मी एवढ्या हौशेने स्वयंपाक करायचे, आज हे बनवू का, उद्या ते बनवू का, आमचं प्लॅनिंग असायचं. सॅटर्डेला पण माझा जेव्हा सुट्टी असायची तेव्हा असं होतं की स्वयंपाक नको करू, मी लवकर येईल, त्यामुळे तू मला काहीतरी छान नाश्ता बनव असं होतं. आणि मग काहीतरी हेवी नाश्ता बनवायचे, पराठे वगैरे काहीतरी, कधी मेथीचा पराठा, कधी बटाट्याचा पराठा, कधी काकडीचे पराठे, असं थोडा हेवी नाश्ता बनवायचा. आणि त्याच्यानंतर मग माझं काम चालायचं. मला प्रत्येक सॅटर्डेला 4 वगैरे वाजायचे आणि मग ते काम झालं की मी जरा आराम करायचे. मग संध्याकाळी आमचं काहीतरी ठरायचं की आज आपण पाणीपुरी खाऊन येऊया किंवा काहीतरी असंच चटरफटर, किंवा घरी पाणीपुरी बनवूया असं होतं. आणि संडे
नॉनव्हेज. म्हणजे तो खूप खवय्ये होता. त्याच्यामुळे कसं होतं, खाण्याला आज जेवढा मी स्वयंपाक केला तेवढा सणाच्या दिवशी आमच्या घरी व्हायचा. सो असो, देव माहिती नाही आपले कुठल्या जन्माचे हे कर्म असतात आणि जे आपल्याला आपले भोग भोगावे लागतात. त्याला काही पर्याय तर नाही आहे आणि ते भोगूनच तुम्हाला पुढे जावं लागतं. ह्यातून बाहेर पडण्याचा हाच एक मार्ग आहे आणि ते सगळ्यांनाच करावं लागतं. सो तुम्ही बघितलं असेल की मी आता वरणाला फोडणी पण दिली आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. आता एक उकळी आली की आपलं वरण पण रेडी. आता हेच करताना मी इकडे साईडला आज मी असा विचार केला की कांद्याच्या भजीपेक्षा बटाट्याची भजी करूयात. असंच वाटलं मला. आम्हाला आवडायचे कधी आम्ही बटाट्याची भजी पण करायचे मी. सो आज सगळं विनीतच्या आवडीचा स्वयंपाक केला होता मी. पनीर त्याला आवडायचं, वरण भात म्हणजे राईसचे तर सगळे प्रकार आवडायचे त्याला, वरण भात वगैरे. त्याच्यानंतर शेवयांची खीर, बटाट्याची भजी पण त्याला आवडायची. सो मी त्याच्यासाठी म्हटलं त्याच्याच आवडीचं सगळं करूयात. सो हे डाळीचं पीठ, त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट, धने जिऱ्याची पूड, मीठ, हळद आणि पिंच ऑफ सोडा टाकायचा. आणि हे छान पाणी घालून छान मळून घ्यायचं. मळून म्हणजे एकजीव करून घ्यायचं त्याला. आणि त्याच्यानंतर मी साईडला बटाट्याचे कापही केले होते. सो आता ते पिठात मिक्स करून त्याची भाजी तळून घ्यायची. ॲक्च्युली ना माझ्या ऑफिसच्या इथे जेव्हा लग्नाच्या आधी पण मी स्वारगेटला ऑफिसला होते. सो तिथे ना मस्त भजी वगैरे मिळायची ऑफिसच्या बाहेर. वडापाव, भजी, समोसा. आणि तेव्हा एखाद्या दिवशी कांदा भजी पण भेटायची. आम्ही ना एखाद दिवशी असं छान 4 वाजता कधीतरी असं ठरवायचं की आज आपण भजी खाऊयात. कधीतरी तुम्हाला छान चटपटीत खायची इच्छा होते. नंतर तिथे ज्यूस मिळायचा, कोल्ड कॉफी, छोले भटुरे, असं खूप काही मिळायचं. सो आम्ही कधीतरी भजी पण खायचो तिथली. आणि हे सगळं लग्नाच्या आधी. म्हणजे सगळेजण जेव्हा तुम्ही एकाच एजचे असता आणि माझ्या ऑफिसमध्ये माझ्या एजचं तर काही नाही पण माझ्यापेक्षा सगळे छोटेच होते. सो ते लोक मस्त प्लॅन करायचे काहीतरी आणि मग मी पण त्यांच्यासोबत खाण्यामध्ये पार्टिसिपेट करायचे. सो तुम्ही बघू शकता आता डाळीचं पीठ छान एकजीव करायचं म्हणजे लम्प्स नाही राहिले पाहिजे त्याच्यामध्ये. आणि बटाट्याचे काप जे आहेत ते घालून घेते. बस एका कढईमध्ये आता तेल तापायला ठेवायचं आणि भजी तळून घ्यायची. बरं, जी बाहेरची भजी असतात ना बटाट्याची, ती खायला अप्रतिम लागतात पण ते जे तेल यूज करतात ना ते अतिशय हानिकारक असतं तुमच्या शरीरासाठी. सो तुम्हाला कधी जर इच्छा झाली तर ह्याच पद्धतीने घरी बनवून तुम्ही खाऊ शकता. तुम्ही बघितलं असेल मी इथे ओट्यावर एक कांदा ठेवला आहे कारण आधी मला असं वाटत होतं भजी करायची तर कांद्याची भजी करते. बट नंतर मी चेंज केलं आणि आता तेल छान गरम झालं की आपण पापड तळून घेऊया. आणि हे जे पापड पण आहेत उडदाचे पापड पण त्याला प्रचंड आवडायचे. असं कधीच व्हायचं नाही. म्हणजे आम्ही ना आठवड्यातनं त्याला भात इतका आवडायचा. आमच्याकडे ना आठवड्यातनं एकदा आम्ही खिचडी करायचो. म्हणजे तांदूळ, डाळ, हळद, मीठ घातलेली खिचडी करतात ती आणि फोडणीचं तेल करायचं आणि त्याच्यासोबत पापड, लोणचं. म्हणजे महाराष्ट्रीयन लोक हे खातातच. एखाद दिवशी
वरण भात करायचा, एखाद दिवशी मसाले भात करायचा, किंवा मग अंडा म्हणजे बिर्याणीचा प्रकार, म्हणजे त्यातही पुन्हा राईस आलाच. सो असं होतं आमच्याकडे रुटीन. सो तुम्ही बघू शकता. आणि हे जे पापड आहेत, जे तुम्हाला असं वाटत असेल की ते तुटत आहेत, तर हे आम्ही स्वतः घरी केलेले पापड आहेत. सो ठीक आहे, विकतच्यासारखं मशीन मेड नाही आहेत. मशीनवरचे पापड जे आहेत ते ती एकसारखे आणि गोल गलगलीत असतात. हे हाताने लाटलेले. सो पण ह्याची चव खूप सुंदर असते. मशीनचे पापड मला नाही आवडत. ह्यावेळेस मी आणि मम्मीनी घरातच लाटलेत पापड. सो तुम्ही बघू शकता 4-5 पापड पण तळून घेतले मी. एकदा स्वयंपाक करायला लागलं ना तर एवढा टाईम नाही लागत. पण आणि स्वयंपाक करताना तुमचं मन त्याच्यामध्ये असायला पाहिजे. आज माझ्यासोबत असं होतं, तर स्वयंपाक खूप सुंदर झाला होता, सगळं छान झालं होतं. पण ते म्हणतात ना, जेव्हा तो होता ना तेव्हा पण मी अगदी प्रेमाने त्याला काय आवडतं काय नाही, कधी त्याला सरप्राईज द्यायला, जर मला कधी त्याला सरप्राईज द्यायचे तर मी माझ्या मनाने स्वयंपाक करायचे. पण त्यातही असं असतं बायकोचं की हां, हे नवऱ्याला आवडतं, हे खाल्ल्यावर तो खुश होईल, ह्याच पद्धतीने बायको स्वयंपाक करते. तर मी पण त्या गोष्टी लक्षात ठेवून स्वयंपाक करायचे. पण आजचा दिवस अगदीच वेगळा आहे. आज जरी मी त्याच्या आवडीचा स्वयंपाक करत असले तरीसुद्धा आजच्यासारखा दिवस कोणाच्या नशिबात येऊ नये असं मी विचार करते. सो तुम्ही बघू शकता. आता मी भजी तळायला टाकली आहेत आणि एक टाका म्हणजे ती छान टम्म फुगतात आणि छान होतात. म्हणजे विकतच्यासारखी वाटतील तुम्हाला. कारण बाहेर कसं असतं ना, बाहेर कढई मोठी असते. सो ते पटापटा टाकले की ते तेलाचं एवढं हे असतो ना, तेल एवढं गरम झालेलं असतं की ते वेगवेगळे सुटतात त्याच्यामध्ये. आणि हे छोट्या कढईमध्ये तुम्ही एक टाका आणि ते छान फ्राय होऊ देत. म्हणजे अगदी ती बाहेरच्यासारखी दिसते. तुम्ही बघा आता जेव्हा मी हे काढेल ना तेव्हा तुम्ही बघा ते छान फुगले होते, मस्त कुरकुरीत झाले होते. अशा म्हणजे बाहेर खाण्यापेक्षा ॲटलिस्ट कधीतरी, मी आता खूप दिवसांनंतर ही भजी बनवली असतील. मम्मीला पण नाही आवडत, पण मम्मी पण कधी कधी खाते. जर मला कधी खायची इच्छा झाली तर मी म्हणते तिला की बनवू का. तिला इतकी नाही आवडत, तिला कांदा भजी जास्त आवडतात. सो खूप रेअरली बनवते मी आत्ता ह्या सगळ्या गोष्टी. आधी आम्हाला दोघांना पण आवडायचे, सो बनवायचे मी. सो अशा प्रकारे. आणि मी चपात्या आय गेस मी रेकॉर्ड नाही केल्यात कारण मी प्रचंड थकले होते. आणि चपात्या नेहमीच मी दाखवते तुम्हाला, त्यात काय सगळ्यांनाच चपात्या येतातच. कधीतरी रेकॉर्ड पण केलं आहे मी, दाखवते पण तुम्हाला. पण आज मात्र मी रेकॉर्ड नाही केल्यात कारण की व्लॉग खूप मोठा होत होता. ऑलरेडी तो 26 मिनिटांच्या आसपास झालेला आहे. सो मी चपात्या ज्या बनवल्या होत्या ते रेकॉर्ड नाही केलं. आणि तुम्ही बघू शकता किती छान कलर दिसतो आहे ना भाज्यांचा. आणि मस्त झाले पण होते ते बघा, ते फुगलेत मस्त. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आणि जेव्हा ना आपल्या आयुष्यात आपला लाईफ पार्टनर असतो ना, त्याचं काही चुकलं पण ना तर गोष्टी सोडून द्यायला शिका. कारण जेव्हा नसते ना ती व्यक्ती तेव्हा खूप वाईट पण वाटतं. आणि तुम्ही त्या व्यक्तीला काही जरी झालं तर तुम्ही परत आणू शकत नाही कुठून. हां, तुमचं भांडण झालं आहे, तुम्ही बोलत नाही आहात एकमेकांना, ती गोष्ट वेगळी आहे. पण जाऊ देत. सो तुम्ही बघू शकता आता मी एक बॅच झालेला आहे, मी दुसऱ्यांदा टाकते आहे.
आणि भजी तळताना प्लीज काळजीपूर्वक टाकत जा, कारण हे लगेच तुमच्या हातावर उडू शकतं. सो आता माझी ही अशा प्रकारे भजी पण झाली होती आणि मी विनीतला नैवेद्याचं ताट पण ठेवलं होतं. सो तुम्ही बघू शकाल की मी काय काय केलं होतं आज. चपाती, मिक्स व्हेज, पनीरची भाजी, देन वरण भात, भजी, पापड आणि शेवयांची खीर. हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन टेक केअर, बाय.